नमस्कार मंडळी. वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चटपटीत, चमचमीत, कुरकुरीत, लहानांपासून तर मोठ्यांनाही आवडेल असा अगदी घरच्याच साहित्यात तयार होणारा, झटपट तयार बनणारा गरमागरम असा समोसा. तर समोसाच्या रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेते, तसेच 2 चम्मच तेल आणि पाणी टाकून थोडं थोडं आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर गोळा मळून घेतलेला आहे, बघू शकता. तर आपला गोळा झाकून ठेवून घ्यायचा बाजूला. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जिरे, धने आणि सौंफ घेतलेली आहे. ते फिरून घेऊ ओघळ-दोघळ आणि चव खूप छान येते दाताखाली आल्यामुळे. तर आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या त्या जारमध्ये फिरून घेऊया. तर इथे बटाटे उकळायला ठेवले होते मी आधीच. तर बटाटे सुद्धा उकळून झालेले आहे. बटाट्याची साल काढून घेऊया. बटाट्याची साल काढून झालेली आहे. गॅसवर कढई ठेवून घेते. कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेते. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली आहे. त्यामध्ये जिरे आणि ओबडधोबड वाटून घेतलेले धने, जिरे आणि सौंफ हे सुद्धा टाकून परतून घेऊया. त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं पेस्ट सुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे आपल्याला. तसेच त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला परतून घेऊ मस्तपैकी. चवीनुसार मीठ टाकून घेते. वाटाणे टाकून घेते ओले. मस्तपैकी मसाला परतून घेऊया. तर आपल्याला उकळून घेतलेले बटाटे मॅश करायचे. खूप बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसर तुकडे असायला हवे. बटाटे त्या फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा परतून घेऊया. सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. मस्तपैकी एकजीव झालेला आहे. चटपटीत असा मसाला तयार आहे आपल्या समोसाचा. त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा फिरून घेऊ. तर आता आपण इथे गोळा हाताने थोडी मालिश करून घेऊया आणि पाती लाटून घेऊया समोसासाठी बनवण्यासाठी. तर इथे गोळा घेतलेला आहे मी. थोडा मैदा टाकून पाती लाटून घेणार आहे. खूप पातळ लाटायची आपल्याला, जाडसर नको. तर मधातून बाजू कट केलेली आहे मी आणि थोडं पाणी लावून अशा प्रकारे समोसा तयार करून घेतलेला आहे. आतमध्ये सारण भरून. तर इथे दुसऱ्या सुद्धा दाखवते मी. तर आतमध्ये आपल्याला थोडं सारण भरून घ्यायचं आहे. त्याचे दोन्ही कोपरे दाबून अशा प्रकारे समोसा वरून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे समोसे तयार आहे. इकडे तेल सुद्धा गरम झालेलं आहे. मंद आचेवर तळून घ्यायचं आपल्याला. समोसा शिजलेला आहे, काढून घेऊया. अशा प्रकारे दुसरी समोसा सुद्धा मी तळून घेते. तर गरमागरम झटपट असा समोसा तयार आहे. बघू शकता. मी सॉस बरोबर वगैरे खाऊ शकता. त्यासोबत मी मिरच्या सुद्धा फ्राय केलेल्या आहे.
समोशाची रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी मी आपली मनस्वी आभारी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.